यशस्वी म्हणजे काय आणि समाधानी म्हणजे काय. त्या काळात मला ते बाबा म्हटले होते, आपल्याला जे हवंसं वाटतंय ते मिळवणं म्हणजे यश. आपल्याला जे हवंसं वाटतंय ते मिळवणं म्हणजे यश, आणि जे मिळालंय ते हवंसं वाटणं म्हणजे समाधान. तुला यशस्वी व्हायचं का तुला समाधानी, तू ठरव. या सगळ्या अजून याच्याही पेक्षा जास्त गोष्टी मी शिकलोय या कामामध्ये. माझ्या कामाचे 2 तंबू आहेत, सॉरी, माझ्या तंबूचे 2 खांब आहेत. एक म्हणजे समाज, तुम्ही सगळी मंडळी, आणि एक दुसरी म्हणजे माझी बायको डॉक्टर मनीषा. तिला मी आज व्यासपीठावर ती बघायला नाही, ऐकायला नाही, पण मी तिला सलाम करतो, सॅल्यूट करतो. 5 लाखाची नोकरी सोडताना ती म्हटली, तुला आवडते ना, कर. घर मी चालवते. प्रत्येक घरातला करता पुरुष हा पुरुष असतो. आज माझ्या घरातली करता पुरुष माझी बायको आहे. हे सांगायला मला अत्यंत अभिमान वाटतो. तिने माझ्या एका पोराला जन्म दिलाय, ती माझ्या पोराची आई आहे, पण हे सांगायला मला अभिमान वाटतो की माझी सुद्धा बघता बघता आई झाली. माझ्या आई बापाची ती आई आहे. किती मोठी गोष्ट आहे ही. ती माझ्या पोराची आई नाही आहे, तर माझी आई झाली. माझी आई होता होता माझ्या आई बापाची ती आई झाली आहे. त्याच्यामुळे मी तिला सॅल्यूट करतो, मी तिला सलाम करतो, मी तिला प्रणाम करतो. आणि दुसरा तंबू तुम्ही सगळी मंडळी, समाज मला शारीरिक, आर्थिक, मानसिक हर तऱ्हेने मदत करत आहे. त्यातलं एक जिवंत उदाहरण मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो. 100 रुपीज सोशल ग्रुप, इथं अनिल हरवलीकर सर आहेत, रश्मिताई जोशी आहे, तिकडे अर्पिताताई आहेत. या सगळ्या मंडळींनी मला हेल्प व्हावी, मला म्हणजे माझ्या भिक्षेकरांना हेल्प व्हावी, त्यांनी त्यासाठी अखंड तांडव केलं. आणि मला ना माझ्या या भिक्षेकरांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्यांनी निधी जमा करून दिलं. काम आणखीन बरंच काही आहे सांगण्यासारखं. जाता जाता फक्त एकच सांगतो, ज्या सगळ्या माझं इतकी व्याख्यानाने इतकं मी देतो, त्या सगळ्या व्याख्यानामध्ये येण्याचा एकच हेतू असतो, तो हा मेसेज देणं, तो हा की इथून पुढे भीक देणं बंद करा. आयुष्यात जर तुम्हाला कधी भीक मागणारी व्यक्ती जर दिसली, तर त्या व्यक्तीला भीक देणं बंद करा. त्या व्यक्तीला तुम्ही मदत तर नक्की करा, परंतु भीक नका देऊ. ऐकायला कदाचित कन्फ्युजिंग वाटेल, भीक नका देऊ, मदत करा. हो, आपली कुठलीही गोष्ट, आपली कुठली ऍक्शन ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती परावलंबी होत असेल, तर त्याला म्हणायचं भीक. आपली कुठलीही गोष्ट ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती जर स्वावलंबी होत असेल, तर त्याला म्हणायचं मदत. साधी गोष्ट आहे. एखाद्याला 5 आणि 2 आणि 10 रुपये देण्यापेक्षा आणि त्याला भीक देण्यापेक्षा आणि खड्ड्यात पाडण्यापेक्षा, एखाद्या लहान मुलीला एवढा मोठा जर सोसायटी असेल, तुमचे ग्रुप असेल, 5 पैसे 10 पैसे गोळा करा, त्या पोरीला शिक्षणाचं साहित्य द्या, ती जास्त खरी मदत आहे. आणखीन मी जास्त यातला फरक उघडून सांगू शकतो, परंतु वेळ कमी आहे. तर एखाद्याला भीक देऊ नका आणि खड्ड्यात नका टाकू, एखाद्याला मदत मात्र नक्की करा. आपल्याला ना फक्त दृष्टिकोन बदलायचं आहे. भीक द्यायची नाहीये, मदत मात्र नक्की करायची. आपल्याला शाळेत काटकोन, त्रिकोण, लघुकोन, चौकोन सगळे शिकवलेत. कोण? दृष्टिकोन कोणी शिकवत नाही. हा दृष्टिकोन आपल्याला डेव्हलप करायचा आहे. भीक द्यायची नाहीये, मदत करायची आहे. जाता जाता एक सांगतो, आपल्याला कुठलाही वेद नाही समजला तरी चालेल, आपल्याला कुठला वेद नाही कळला तरी चालेल, परंतु एखाद्याची वेदना समजणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्याला वेदना समजते तो वैद्य. ज्याला वेदना समजते तो वैद्य. असा वैद्य व्हायला कुठलं क्वालिफिकेशन लागत नाही. एक फक्त धडधडतं हृदय असणं गरजेचं आहे, ते प्रत्येकाकडे आहे इथं. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक जण बिना डिग्रीचे का असे ना, परंतु वैद्य आहात. लोक मला विचारतात, डॉक्टर तुम्ही कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे, तुम्ही एवढ्या मंदिरात जाता, एवढ्या मशिदीत जाता, एवढ्या चर्चमध्ये जाता. मी तुम्हाला सांगतो, माझे 60 स्पॉट आहेत. मी आतमध्ये कुठला देव आहे मला अजूनपर्यंत माहीत नाही. तुमचा विश्वास बसेल ना बसेल मला माहीत नाही. मी आतमध्ये कधी गेलेलो नाही. त्याचं कारण असं की ज्या वेळेला मी माझ्या गळ्यामध्ये ना स्टेथोस्कोप असतो, कानामध्ये स्टेथोस्कोप असतो, आणि मी माझ्या पेशंटला चेक करत असतो. ज्या वेळेला मी माझ्या पेशंटला चेक करत असतो, त्यावेळेला मला असं वाटतं की मी कुठल्या तरी देवाची आरती करतोय. ज्या वेळेला मी यांना औषध देतो, बाबा सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या, गोळ्या औषधं देतो, त्यावेळी मला असं वाटतं मी कोणाला तरी कुठल्या तरी देवाला नैवेद्य वाहतोय. ही लोक ज्या वेळेला येतात, ह्यांना काहीतरी छान वाटतं, आनंद होतो, आजार बरा होतो, किंवा काहीतरी कामधंदा करायला लागतात, किंवा यांची पोरं मोठी होतात, किंवा काहीतरी होतं. ही लोक येतात, मला मिठी मारतात, पाठीवर हात फिरतात, डोक्यावर हात फिरवतात, गालाचे मुके घेतात, गालावरनं हात फिरवतात. त्यावेळेला मला वाटतं, यार मी ज्यांना अल्ला, ईश्वर, येशू आणि अजून काय काय म्हणतो, ही जर सगळी मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च सोडून जर मला जर आशीर्वाद देत इथं असतील रस्त्यावरती, तर मी आता कुठं आतमध्ये जाऊन देव आणि अल्ला आणि ईश्वर शोधू. मला अल्ला, ईश्वर, येशू बाहेर
रस्त्यावर भेटतो, मला मिठीत घेतो, माझ्या पाप्या घेतो, मुके घेतो, डोक्यावर हात ठेवतो. त्याच्यामुळे मला आतमध्ये कुठल्याही मंदिरात आणि मशिदीत जायची गरज पडत नाही. धन्यवाद. थँक्यू सो मच. वेळ मी कधीच वेळ पाळली जात नाही माझ्याकडनं, आजही नाही पाळली गेली. ते अजून PPT राहिले. तुमची इच्छा आणि संयोजकांची परमिशन असेल तर मी PPT दाखवतो, अदरवाईज आपण इथं स्टॉप करू. बघूयात. रश्मीताई म्हटलं म्हणजे फास्ट पळवतो. यातली एक एक गोष्ट, एक एक फ्रेम एकेका 500 पानाच्या कादंबरी इतकी आहे. सर मी तुमच्याकडे बोट केलं की तुम्ही नेक्स्ट जा, तोपर्यंत जाऊ नका. नेक्स्ट. हा मी असा फिरत असतो. अंगातलं माझे एक हाड नाहीये की जे मोडलेलं नाहीये. हे सगळे अशा अनिल सर तुम्ही विचारत होता की ॲक्सिडेंट का होता, तरी अशा सगळ्या वॉकर बिकर घेऊन फिरत असतोय. हँडलला अडकलेल्या असतात. गाडी वळवायच्या ठिकाणी जिथं वळवणं अपेक्षित आहे फटकन तिथं वळत नाही, लक्षात येत नाही. एकतर मी कोणाला तरी उडवतो किंवा कोणीतरी मला उडवतं. असं खालपासून ते आत्तापर्यंत इथपर्यंत सगळी हाडं मोडलेत. हीच एकच गाडी आहे माझ्याकडे. ही गाडी मी 10 ते 12 वेळेला मेकॅनिकला दुरुस्तीला दिली. दरवेळेला मेकॅनिक विचारतो गाडी चालवणारा मेला का, मी म्हणतो नाही मीच आहे. इतकी ती गाडी खराब होतं. नेक्स्ट. ही मी यांच्यात जे उठतो बसतो खातो त्यातले काही फोटो आहेत. खूप बोलावं लागेल. नेक्स्ट. हे एक आजोबा आहेत. क्लास 2 ऑफिसर एक होते. हे क्लास 2 ऑफिसर गव्हर्नमेंटचे क्लास 2 ऑफिसर होते. बायकोबरोबर भांडण झालं, पोराबरोबर भांडण झालं, रागाच्या तिरीमिरीत बाहेर पडले. राग असतो माणसाला, तर रागाच्या तिरीमिरीत बाहेर पडले. पुण्याच्या गजबजलेल्या ठिकाणी एका गाडीने उडवलं. फुटपाथवर पडून राहिले, तिथंच पडून राहिले. घरातले लोक कोणी आले नाहीत, गेले नाहीत. 4 दिवस झाले, 4 महिने झाले, 4 वर्ष झाली तिथंच पडून होते. कालांतरी वृद्धापकाळामुळे डोळे गेले आणि तरीही ते 7 वर्ष झाले तिथंच पडून होते. मला जेव्हा कळलं, मी एकदा त्यांना बघायला, म्हणजे मी नाही बघायला गेलो, मला कोणीतरी सांगितलं आणि मी त्यांना बघायला गेलो. जेव्हा ही तीच कंडिशन आहे. हे सगळं जी दिसतं ही सगळी अंथरुणात केलेली विष्ठाणी हे सगळं असं आहे. नेक्स्ट. या आजोबांना बोललो, भेटलो. त्यांना मगाशी म्हटलं तसं छान शुचिरभूत केलं, कुबड्या दिल्या, आंघोळ घातली, कपडे घातले. छान मित्राच्या गाडीतनं त्यांना XYZ आश्रमात ठेवलं. आश्रमवाल्यांना सांगितलं की 7 वर्ष हा माणूस खूप वाईट अवस्थेत होता. यांना काहीतरी छान तुम्ही एखादी रूम द्या. आणि थँकफुली त्या आश्रमातल्या जे कोणी XYZ माझे सहकारी होते त्या लोकांनी त्यांनी त्याला AC रूम दिली आणि अत्यंत सुंदर अशी रूम दिली. आणि 8 दिवसात मला फोन आला त्या आश्रमातनं, अहो ते बाबा वारले. मी म्हटलं 7 वर्ष हा माणूस जगतोय तिथं रस्त्यावरती, AC रूम मध्ये राहून मेला कसा काय? सकाळी नाश्ता, दुपारी काय वाटेवर जे काही आहे ते सगळं देतोय. 7 वर्ष हा माणूस जगतोय. त्या बाबांना येताना गाडीतनं मी विचारलं, बाबा कसे जगला हो तुम्ही? बाबा म्हणे मला दिसत नाही, माझा पाय मोडलाय, मी हलता येत नव्हतं मला, आणि माझा अंगातनं कदाचित वास येत असेल, माझ्या जवळ कोणी लोक येत नाहीत, तर माझ्यानं दुरून असं लोकांना दया पण यायची. लोकांना माझ्या असं दुरून असं वडा पाव असं काहीतरी फेकायचे. मग मी असं चाचपायचो, कारण मला दिसायचं नाही. दिवस रात्र दोन्ही माझ्यासाठी सारखी. मी चाचपायचो, मी खायचो, आणि खाल्ल्यानंतर मला कळायचं की मी 4 दिवसापूर्वी केलेली ती विष्ठा होती माझी. हे मला खाल्ल्यानंतर कळायचं. मी रडलो होतो त्यावेळेला ढसाढसा. आजही ही अवस्था आहे. त्याची मुलं जिवंत आहेत, त्याची बायको जिवंत आहे, आणि फार दूर नाही राहत, कुठल्या देशामध्ये शेजारी राहतात, तिथनं 10 मिनिटाच्या अंतरावर. त्यांना माहित आहे तिथं आपला बाप पडलाय, तिथं आपला नवरा पडलाय, तरी सुद्धा त्यांची इच्छा झाली नाही तिथं यायची. पैसा बोलत आहे. मी त्यांना घेऊन आलो, म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं अत्यंत वाईट अवस्थेत दिवस काढले तो सर यांनी. विजय फळणीकर तुम्हाला माहिती असतील तर, विजय फळणीकरांचं आपलं घर आहे, ते आपलं घरमध्ये मी त्यांना तिथं ठेवलं. ते फळणीकर सरांना म्हटलं, सर याला जेवढं तुम्हाला चांगलं ठेवता येईल तेवढं ठेवा. आणि 8 दिवसानंतर मला विजय फळणीकर सरांचा फोन आला, अरे अभिजित ते गेले. म्हटलं सर कसे काय गेले? अहो 7 वर्ष माणूस स्वतःची विष्ठा खाऊन जगतो, त्याला इथं 7 वर्ष AC मध्ये काय प्रॉब्लेम होता माहित नाही म्हणे, पण गेले. अंत्यसंस्कार झाले. एकदा सिंधुताई
माझ्या खूप जवळची होती, मला ती मुलगा मानायची. एकदा सिंधुताईंनी मी असंच एका कार्यक्रमात होतो, कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही दोघं एकत्र चाललो होतो. तिला मी म्हटलं, अगं माई, असं असं झालं बघ, कसं काय ग, असं कसं शक्य? 7 वर्ष जर एक माणूस इतक्या प्रतिकूल परिस्थितीत जगतोय, इतक्या अनुकूल परिस्थितीत तो मेला कसा काय? म्हणजे मला आय एम फिलिंग व्हेरी गिल्टी. मला खूप वाईट वाटतं. मला असं वाटतं की त्याला तिथंच ठेवलं असं तरी बरं झालं असतं. मी उगीच त्या मानसर बाबांना उचललं. ती हसली, तिने माझ्या डोक्यावरनं हात फिरवला. ती म्हणते, तू येडायस, तुला कळत नाही, तुला अक्कल कमी आहे. म्हटलं का? अरे तो माणूस 7 वर्ष पोरग येईल ह्याची वाट बघत होता. तू आज आलास, त्याला आंघोळ घातलीस, त्याला जेवण भरवलंस, त्याला बिचारायला कळत पण नाही. त्याला वाटलं की माझा पोरगा आला आणि माझी सोय त्यानं कुठेतरी केली. त्याला वाटलं माझा पोरगा आला म्हणून 7 वर्ष तो पोराची वाट बघत होता. त्याला वाटलं माझा पोरगा आला म्हणून आत्ता त्याने 8 दिवसात शांततेने जीव सोडला. हे जेव्हा मी ऐकलं त्यावेळी माझ्या मनावरचं ते दडपण उतरलं. सर नेक्स्ट. असेच एक आजोबा, प्रत्येकाची एक 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 कहाणी इतकं सांगत बसलो तर खूप वेळ लागेल. असेच एक आजोबा रस्त्यात पडलेले, यांनाही आपण आश्रमामध्ये हे केलं. मगाशी कोणीतरी एक सर तुम्ही म्हणत होतात भाटे, पाय मोडलेले बाबा, ते हे ज्यांच्या पायामध्ये स्टीलचा रॉड होता. बरंच काही प्रत्येक केसेस, प्रत्येक व्यक्तिरेखा लिहित असतो, प्रयत्न करत असतो. ते हे आजोबा आहेत ज्यांच्याविषयी मी लिहिलं होतं. मी जनरली कोणाचे चेहरे सोशल मीडियावरती टाकत नाही, माझे सगळे चेहरे मास्क केलेले असतात, पण इथं आपलीच घरातली लोक आहेत त्याच्यामुळे मी हे चेहरे दाखवतो. सर नेक्स्ट. सिंधुताई, हा तुमच्या बांद्रा रेल्वे स्टेशनला एक व्यक्ती भीक मागायचा, येणाऱ्या जाणाऱ्या बाईचा पदर साडी ओढायचा, भीक मागायचा. माझ्या एका मुंबईतल्या मित्राने फोन करून सांगितलं, अरे याच्यासाठी काही करता येते का बघ. मी याला फोनवर बोललो, त्याला म्हटलं बाबा काय तुझं? तर म्हटलं मला चित्र काढता येतात, आवड आहे चित्राची. मी त्याला पुण्याला बोलवून घेतलं, त्याला एक चित्रकलेचा क्लास लावला. त्याला इथून पुढे हात नाही ते कोपरापासून तो अशा 2 कोपरांमध्ये असं धरून चित्र काढायचा. हे सिंधुताईचं चित्र त्यांनी जे काही काढलंय हे कोपरामध्ये धरून काढलेलं चित्र आहे. या चित्रांचं प्रदर्शन विठ्ठल कामत ग्रुपचे कामत रेस्टॉरंट ते पालकत्व माझं त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यांच्या 5 स्टार हॉटेल आहे पुण्यामध्ये, त्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांनी मला 5 दिवस प्रदर्शन मांडायची संधी दिली. ह्यांनी काढलेली जी काही चित्रं होती ही चित्रं आम्ही तिथं मांडली आणि त्याची विक्री केली. त्याची विक्री केल्याच्या नंतर आम्हाला 1,80,000 रुपये आले. त्याला एक पोरगी आवडायची, ती पण भीक मागायची. आम्ही दोघांचं लग्न लावून दिलं. ती पण भीक मागायची त्याच्या समोरच. ती धडधाकट आहे, मला माहीत नव्हतं. पण ज्या वेळेला ह्याला मी पुण्याला घेऊन बोलवलं त्यावेळेला त्याच्यावर ती सुद्धा आली होती आणि याला हात नाही तर तिला अशी मस्त चमच्यानं वगैरे जेवण भरायचे. त्याला म्हटलं कोण आहे ही? म्हणे सर मला आवडते. तिला म्हटलं बाई तुला हा आवडतो का? त्याने म्हणे हो सर. म्हटलं तुला कोण आहे घरात? कुणी नाही. तुला कोणी? कुणी नाही. लग्न करशील? दोघं 18 वर्षाचे वर होते. हो, दोघांची तयारी होती. आळंदीला आमच्या इथं रजिस्टर्ड मॅरेज लग्न केलं त्यांचं. ठाण्यालाच एक छोटंसं गाव आहे, ठाण्याचाच आहे हा. ठाण्यातल्या एका गावामध्ये याला म्हटलं चित्र काढणं हे आता टेम्पररी आपण फंड रेझिंगसाठी केलं, हे काय तुझा आयुष्याचा व्यवसाय होऊ शकत नाही. तर तू किराणा मालाचं दुकान, म्हणजे त्याला इच्छा होती किराणा मालाचं दुकान. आम्हाला जे 1,80,000 रुपये मिळाले त्या 1 लाखामधून त्याला घराचं डिपॉझिट, नवरा बायकोला जे काही लागतो तो सगळे संसार, कॉट गादी, गॅस सिलेंडर, भांडी कुंडी हे सगळं करून दिलं. उरलेले जे पैसे आहेत त्याच्यात आम्ही त्याला एका छोट्याशा गावामध्ये एका दुकानाचं डिपॉझिट, घराचं डिपॉझिट आणि हे सगळं करून दिलं. उरले 50,000 ते दोघांच्या नवरा बायकोच्या नावावरती डिपॉझिट म्हणून FD म्हणून ठेवलेलं आहे आणि आता ते जगतात तुमच्याच ठाणे जिल्ह्यामध्ये. मी त्या गावाचं नाव मुद्दाम सांगत नाही. नेक्स्ट. ही आहे तुमच्या बऱ्याचशा लोकांकडे गाड्या असतील, कार्स असतील, त्या कारच्या कंपन्यांचा मॅनेजरची ही आई आहे. मी आता ते डिस्क्लोज करत नाही, हिची वेगळी स्टोरी आहे. नेक्स्ट. हे एक आजोबा आहेत, याचा मुलगा पायलट आहे. विमानातनं फिरतो, पण त्याला एका बापाला 5-10 फुटाची जागा देणं घरामध्ये मुश्किल आहे, कारण त्याची बायको आणि बाकीची काही परिस्थिती. ह्याची कहाणी सांगायला 1 तास 2 तास लागतील, फार काही सांगत नाही. ऑलरेडी मी वेळ क्रॉस केलाय. हे ते पडलेले बाबा, ही माझी बायको आणि हे त्यांना आपण नीट केल्यानंतर हे 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 अहो तिच्या मी रोज पाया पडतो सर, तिचा फोटो काय दाखवू. हे ते बाबा, ही माझी बायको मनीषा. आपण त्यांना व्यवस्थित केलं, त्यांना त्यांच्या घरात पाठवून दिलं फायनली. नेक्स्ट. ही एक आजी आहे. मगाशी मी म्हटलं तसे आपण लोकांना वजन काटे देतो, लोकांना ज्यांना पाय नाही त्यांना आपण पाय देतो आणि कामाला लावतो. नेक्स्ट.
सर वेळ क्रॉस केली ना त्याच्यामुळे आता फास्ट थोडंसं हे करतोय. ही आजी आहे, ह्याच्यामध्ये कोल्हापूरचे कोल्हापूरचे तहसीलदार आहे, त्यांची आई इथं भीक मागते. ती कोण काय मी आता आयडेंटिफाय करत नाही. सर नेक्स्ट. ज्या काही महिला आहेत ज्या भीक मागतात त्यांना आपण कोणाला हातगाडी देतोय, कोणाला हे असं चाकं देऊन वजन काटा देतोय, कोणाला हातगाडी देतोय. ही पण एक हातानं चालवायची अशी गाडी अपंगांची, आपण ती नुसती अपंगांची गाडी देत नाही तर आतमध्ये असे कप्पे करून देतोय की त्याच्यामध्ये रुमाल, सॉक्स, महिलांचे काही कानातले नाकातले ज्या गोष्टी असतात तुमच्या ह्या सगळ्या ते तिथं आपण विक्रीला देतोय. आणि जिथं महिलांची गर्दी जास्त असेल, कॉलेज असेल मुलींचं, अशा ठिकाणी आम्ही त्याला उभं राहायला लावतो. ही माझी बायको आणि ती व्यक्ती आहे जी अपंग आहे, ज्याला दोन्ही पाय नाही येताना आपण अशी गाड्या देतोय. अशा 50-55 गाड्या दिलेल्या आहेत. ते सगळं माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे मी डिटेल. नेक्स्ट. आजी आहे. इथे डिफेन्समधले बरेच लोक आहेत, 1-2 तरी मला माहिती आहेत. हिचे मिस्टर डिफेन्समध्ये होते. त्या मिस्टरांकडनं रवी सर मिस्टरांकडनं हिच्या काहीतरी चूक झाली, अक्षम्य चूक झाली आणि त्यांना नोकरीतनं जावं लागलं आणि त्याच्यामुळे त्यांची पुढची पेन्शन आणि या सगळ्या गोष्टी थांबल्या आणि त्यांना आहे तसं जॉबवरनं हकलून दिलं. ह्या सगळ्या शॉकमधून तिचे मिस्टर दारू प्यायला लागले आणि दारू पिणं आणि पगार थांबलेला आणि सगळ्या गोष्टी. ही त्यांची मिसेस आहे. जे बाबांना ज्या नोकरीतून काढून टाकलं ही त्यांची मिसेस आहे. आणि दोघांना शेवटी रस्त्यावरती यावं लागलं. रस्त्यावरती आले त्यावेळी त्या आजी आणि आजोबाला, म्हणजे ह्या दोघांना एक मुलगी होती. दुर्दैवाने ती मुलगी थोडीशी मेंटली चॅलेंज्ड होती, ज्याला आपण मतिमंद गतिमंद म्हणू, अशी ती मुलगी होती. हे दोघं आजोबांनी रस्त्यावर राहायचे. आजोबांना तर काही शुद्ध नसायची दारूच्या नशेमध्ये, आजी शुद्धीवर असायची आणि तिची मुलगी तर गतिमंद होती. मुलीवरती रस्त्यावरती रेप झाला आणि त्या मुलीला एक मुलगी झाली. आजोबांची मधल्यामध्ये डेथ झाली. आता 3 पिढ्या 3 बाया जगायला लागल्या. एक हिची मतिमंद मुलगी आणि त्या मुलीची मुलगी. आणि मला कुठल्या तरी कर्मधर्म संयोगाने यांची माझी गाठ पडली आणि मला असं सांगितलं की तिघींचं काहीतरी करा. 3 पिढ्या आहेत, या 3 पिढ्यांचं काहीतरी करा. ह्या आजीला मग आपण एका आश्रमामध्ये ठेवलं. जी गतिमंद मुलगी होती, ज्या अशा संस्था ज्या काही काम करतात त्या ताईला विनंती केली, ती तिथं आली. तिनं त्या मुलीला घेऊन गेली आणि तिची जी मुलगी होती म्हणजे 3री पिढी, लहान मुलांना जे काही सांभाळणाऱ्या संस्था, त्या ताईंना एका फोन केला. त्यांना म्हटलं मुलीची सोय कर काहीतरी. तो अशा 3 संस्थांमध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी आपण अशा तिघींची सोय केली. हा तो क्षण आहे ज्या दिवशी मी आजीला वृद्धाश्रमात घेऊन चाललेलो आणि दुसरी ताई त्या मुलीला लहान मुलांच्या आश्रमात घेऊन चाललेली आणि आजी तिला सांगते काळजी नको करू, मारायच्या आधी मी तुला भेटायला येईन एकदा. हा तो क्षण होता. आणि त्याच्यानंतर मी तिला एक छोटीशी पिशवीमध्ये आपण कुठं आपण अख्खं घर शिफ्ट करायचं म्हटलं तर टेम्पोवर सामान असतं आपल्याकडं. ज्यावेळी तिला म्हटलं तुझं सगळं सामान घेऊन ये, एका एवढ्या नायलॉनच्या पिशवीत तिनं सगळं तिचं सामान तिचं सगळं अख्खं घेऊन आलं होतं आणि तिला वृद्धाश्रमामध्ये ठेवलं. ती गेली आहे, तिचे अंत्यसंस्कार सुद्धा आपण केले. पोरगी जिवंत आहे, तिची आई जिवंत आहे. तर अशा ह्या 3 पिढ्या, अशा अनंत गोष्टी आहेत. यात पण एका फार मोठ्या ऑफिसरची आई आहे, कुठेतरी भीक मागते. सर नेक्स्ट. तिलाही आपण तिथून घेतलं आणि कुठल्या तरी ओल्ड एज होममध्ये ठेवलं. सर नेक्स्ट. एक आजोबा होते, हमाली काम करायचे. त्यांना एक छोटीशी पोरगी होती, अत्यंत सुंदर अत्यंत गोड अशी पोरगी होती. आणि ही पोरगी मोठी झाली. पोरगी हुशार होती. आजोबा हमाल होते तर हातगाडी. हमाल म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? माहितीये का अशी मोठीच्या मोठी गाडी असते, त्यावर 10-12 पोती ठेवलेले असतात आणि इथून असं एक बेल्ट लावलेलं असतं. ते असे ओढत असतात गाडी सगळी. अशी मोठी गाडी, त्याच्यात 10-12 पोती ठेवलेले असतात. ते तसली हमाली करायची. अशी हमाली करत करत त्या आजोबाने आपल्या पोरीला शिकवलं, सांभाळलं. मोठी झाली पोरगी अत्यंत हुशार होती. तिला कॉलेजमध्ये टाकलं आणि तिला IT मध्ये जॉब मिळाला आणि तिला खूप छान एका ठिकाणी जॉब मिळाला. ती जॉब करायला लागली. आता पोरीला वाटलं की झोपडपट्टीत राहत होते, पोरीला जॉब मिळाल्यानंतर तिने बापांना घेऊन आली आणि एका छान फ्लॅटमध्ये राहायला लागली. मधल्या काळामध्ये ह्या आजोबांना कुष्ठरोग झाला, त्यांची बोटं झडायला लागली. त्याच्या मधल्या काळामध्ये मुलीचं आणि त्या ज्या ऑफिसमध्ये ती काम करत होती तिथल्या एका सहकार्याचं आणि तिचं प्रेम निर्माण झालं. एकमेकांच्या वेवलेन्स जुळल्या आणि दोघांना वाटलं आपण लग्न करावं.
आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. तो मुलगा म्हटला, मी तुझ्या घरी येतो एकदा भेटायला तुझ्या आईबाबांना. तिनं मुलीनं विचार केला, यार माझ्या बापाला जर कोड येऊन सांगितलं, कुष्ठरोग येऊन सांगितलं, तर हा मुलगा माझ्याशी लग्न नाही करणार. ती म्हणे मला आई पण नाही, मला वडील पण नाही आहेत. तिने बाबांना घेतलं आणि परत ज्या झोपडपट्टीत राहत होते त्या झोपडपट्टीत ठेवलं. मुलाला घरी आणलं. म्हणे हा माझा फ्लॅट आहे, मला आई नाही आहेत, वडील नाही आहेत. फायनली दोघांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर पुढचं प्रमोशन वगैरे काहीतरी मिळालं असेल त्यांना. दोघंही आय टीतले बरेचसे लोक फॉरेनला असतात, तसे ते पण दोघं फॉरेनला गेले. फॉरेनला जाताना ती बापाला भेटली, रुमाल स्कार्फ वगैरे सगळं घालून झोपडपट्टीत आली होती. तिने बाबांना सांगितलं, बाबा मी अमेरिकेला चालले, काही दिवसांनी येते, हे काही पैसे आहेत, हे ठेवा, इथं जगा तुम्ही, असं सांगून ती पोरगी निघून गेली. म्हणे तू कधी येशील? म्हणे येते मी 6 महिने वर्षभरात येते. परंतु ती 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3, 4, 5 वर्ष झालं, पोरगी कधीच आली नाही. त्याच्यानंतर हे बाबा मला भेटले एका मंदिराच्या बाहेर. जेव्हा मी त्यांच्याशी बोललो, भेटलो, त्यावेळेला मला ही सगळी परिस्थिती समजली. मला ते म्हणायचे, डॉक्टर मला अमेरिकेला जायचंय, तुमच्याकडे गाडी आहे का 4 व्हीलर? म्हटलं आहे. माझ्याकडे 4-5 हजार रुपये माझ्या पोरीनं दिलेले, मी अजून खर्च नाही केले. तुमच्या गाडीत पेट्रोल टाका, डिझेल टाका, आपण अमेरिकेला जाऊ आणि माझ्या पोरीला घेऊन येऊ, जावई बापाला घेऊन येऊ. त्यांना हे पण माहीत नव्हतं की अमेरिकेला जायला विमानाने जावं लागतं. मी म्हटलं, बाबा पोरीला ना ते प्रेमानं चिमणी म्हणायची, चिमणी. पोरीला ते चिमणी म्हणायचे. मी म्हटलं, अहो बाबा पेट्रोल डिझेल 4 व्हीलरनं नाही जाता येतं अमेरिकेला, अमेरिकेने विमानानं जायला लागतं, विमानानं यायला लागतं. म्हटले माझी चिमणी विमानानं येईल का आली तर? म्हटलं हो, तुमची चिमणी आली तर विमानानं येईल. तेव्हापासून जेव्हा जेव्हा आकाशात विमान दिसायचं त्यावेळेला त्यांना वाटायचं ह्या विमानात माझी चिमणी असेल. ते विमान जसं जायचं तसं ते चिमणी 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 करून त्या विमानाच्या खालनं फिरायचे. लोकांना वाटायचं हे विमानाला चिमणी म्हणते, येडे आहे. लोकांनी त्याच्यावर वेडा म्हणून शिक्का मारला. चिमणीचा अर्थ संदर्भ त्याच्या दृष्टीने ती विमानात त्याची मुलगी असेल असं त्याला वाटलं होतं. परंतु लोकांना दुरून बघणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांना असं वाटलं की विमानाला बघून तो चिमणी म्हणतो म्हणजे वेड आहे. नेक्स्ट, हा वेगळा फोटो आहे. जेव्हा मी त्यांना एकदा भेटलो तेव्हा ज्या मंदिरासमोर ते भीक मागायचे त्याच मंदिराच्या समोर ते असे हात पाय असे करून पडले होते, डोळे आकाशाकडे होते. पोरगी अजून आलेली नव्हती, विमानवरनं जात होतं, परंतु त्यांची चिमणी कधीही आली नाही. तर मी जेव्हा जेव्हा शाळा कॉलेजात सांगतो त्या अशा चिमण्या बनू नका, तुम्ही बापाला सोडून जाणाऱ्या अशा चिमण्या बनू नका असं मी दरवेळेला सांगतो. हे एक गतिमंद मतिमंद बाबा आहेत, यांची स्टोरी वेगळी आहे, अत्यंत चांगल्या घरातली हे एक आहेत. यांना आपण एका ठिकाणी शिफ्ट केलं. सर नेक्स्ट, त्यांची इच्छा होती की मला जेवायचं असं. आपण एका छान हॉटेलमध्ये जाऊन खरोखर त्यांना एका चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं आम्ही. त्यांना छान कपडे घातले, सगळं छान त्यांचं शुचिर्भूत केलं. त्याच्यानंतर 2 दिवसांनी ते गेले. काय माहिती ती जेवणाची इच्छा अपूर्ण राहिली असेल. नेक्स्ट, ही माझी बायको मनीषा योगाची ट्रेनर आहे. योगाने बरेचसे आजार नष्ट होतात, मानसिक आजार बरे होतात. तर मनीषा ही खूप मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीची योगा ट्रेनर आहे. मग ती पैसे त्यांना चार्ज करते व्यवस्थित. परंतु मी तिला सांगितलं माझ्या प्रेक्षकांकडनं मी तुला काही 5 पैसे देऊ शकणार नाही. तेव्हा ही रस्त्यावरती येऊन त्या लोकांच्या, आमच्या रस्त्यावरतीच आमचं सगळं चालतं. रस्ता असेल, फुटपाथ बाजूला आमच्या सगळे लोक तिथंच. आमचं योगाचं सेंटर सगळं जे काय ती रस्त्याच्या बाजूला आहे, ती माझ्या लोकांना योगा शिकवते, हसतात खेळतात मस्त. हास्य योगापासून सगळ्या गोष्टी हे करतो. ही माझ्या आयुष्याची खरी शिल्पकार आहे असं मला वाटतं. नेक्स्ट, खराटा पलटण. मी गाडगेबाबांचा बघताय. गाडगेबाबा जिथं जायचे हातात खराटा घेऊन जायचे. माझ्याकडे 70-80 आजी आहेत, मला म्हणतात बाबा आम्हाला भीक नाही मागायची, काहीतरी कामधंदा लाव. यांना अशा एवढ्या वाकलेल्या आहेत, अडाणी आहेत पूर्णपणे. मी कुठं काम आणि धंदा लावू, यांना व्यवहार पण कळत नाही. पण मला गाडगे बाबांनी कानात येऊन सांगितलं होतं की बाबा माझी जशी खराट्याची टीम होती तशी तू पण या लोकांची खराट्याची टीम कर. मी 100 लोकांची खराट्याची टीम तयार केली. त्यांना मी खराटा पलटण असं नाव दिलं. पहिली आमची सुरुवात झाली ही महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे साफ करून स्वच्छ करून आम्ही ही टीमला सुरुवात केली होती. सुरुवातीला 20-22 लोक होते. 100 लोकांची टीम आहे आमची. आणि या टीमला आम्ही छान मस्त टी-शर्ट दिलं. तुम्ही जर बघत असाल इथं टी-शर्ट दिले, शूज दिले, स्कार्फ दिले, आत्ता इथं घातले नाही परंतु कॅप दिले, गॉगल दिले, ग्लोव्ज दिलेत. आणि हे सगळे असे खराटे गुण असे मस्त एखाद्या टीमची, एखाद्या काय म्हणूयात आपण
फौजेची जसे फौज अशी रस्त्यानं कवायत करत चालते तशी माझी टीम चालते. त्यावेळी मला हिचं कप्तान असल्याचा खूप मोठा आनंद होतो. अशी आमची खराटा टीम आहे. नेक्स्ट, ही अंध व्यक्ती आहे. मी मगाशी जसं म्हटलं तसं ज्याच्या अंगात जे पोटेन्शियल असेल त्यांना आम्ही देण्याचं काम करतो. यांना ते केन वगैरे केनच्या खुर्च्या वगैरे तयार करायचं शिक्षण ऑलरेडी त्यांना दिलेलं होतं. मी यांना फक्त भांडवल टाकून दिलं. ही ताई आहे. हिला म्हटलं बाई आम्ही हिला सिजनल बिझनेस देतो. दसरा आला झेंडूची फुलं विक, दिवाळी आली पंती विक, डिसेंबर महिना आला काल निर्णय विक, असे सिजनल आम्ही बिझनेस तिला देतो. हे एका पिक्चरचे निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत. प्रशांत दामले, नाना पाटेकरनी यांच्या पिक्चरमध्ये काम केलेलं आहे. तुमचा विश्वास नाही बसायचा कदाचित, परंतु दुर्दैवाने ते रस्त्यावरती आहेत. हे असं भंगार गोळा करणं का होईना, परंतु अशा लोकांना आपण काम देतोय. काही लोकांना आपण असे लेस कुरकुरे विकणं आणि हे काम देतोय. हा एक धडधाकट माणूस आहे, भीक मागायचा. अंगात राक्षसा एवढी ताकद होती प्रचंड. मला एका स्मशानभूमीतनं फोन आला होता, आम्हाला ते खड्डे खणायला माणूस लागतो, एका खड्ड्याला आम्ही 200 रुपये देऊ खणायला. त्याला म्हटलं करतो का, म्हटलं करतो. 5 खड्डे खणले की 1000 रुपये मिळतात. खुश येतो, काम मिळालं त्याला. नेक्स्ट, हा मुलगा जो मी म्हटलं जो PSI करतो तो हा मुलगा आहे. आम्ही त्याचा नवरात्रीला सत्कार केला सगळ्या लोकांच्या देखत बोलावून. हाही असाच, ही माझी मुलगी जी MBA करते म्हटलं, ती जो कॉम्प्युटर सायन्स करतो म्हटलं तो हा, ह्या मुलीची आई ही पूर्वी सेक्स वर्क करायची, शरीर विक्रीचा व्यवसाय करायची, आता ती भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करते. नेक्स्ट, जी पोरं आपल्या पोरांना शाळेत पाठवायचं नाही म्हणतात त्यांच्या आज्या आया आता येतात, अहो डॉक्टर दुसरीची पुस्तकं 5वीची पुस्तकं द्या 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 असं करून. आणि हे सगळे त्यांच्या आया आहेत, पोरं नाही ते त्यांच्या आया आहेत. जी पोरं, ज्या आया, ज्या मावश्या, ज्या आज्या म्हणतात आमचे पोरं आत्ताच कमवतात, त्या आज्या आता माझ्याकडे वह्या पुस्तकं न्यायला येतात. हा चेंज आहे कुठंतरी, थोडासा आहे, एवढाच आहे, परंतु तो होतोय. नेक्स्ट, हा तुम्हाला दिसायला कोण दिसते, मुलगी का बाई आहे, पुरुष आहे, जाऊ दे फार कोडी नाही घालत. हा एक पुरुष आहे. एका गणेशोत्सव मंडळाचा हा प्रमुख होता. याच्या भावाने याला प्रॉपर्टीतून बेदखल केलं. मराठवाड्यातल्या XYZ गावातला हा आहे. 10-12 ट्रकांचा मालक होता. भावाने सगळं नावावर करून घेतलं. रस्त्यावर आला. बायको आणि एक मुलगा होता, दोघांनी घेऊन पुण्यात आला नोकरी शोधायला. दिसायला माहीत नाही कमी झालं, परंतु दिसायला लागलं. होती ती नोकरी गेलं, ड्रायव्हिंगचा जॉब गेला. भीक मागायला लागला. भीक मागायची लाज वाटायची. बायकांसारखं असं सगळं घेऊन घालून यायचा. लोकांना कळायचं नाही मुलगी आहे म्हणजे बाई आहे का पुरुष आहे, कळायचं नाही, कारण कोणाशी बोलायचं नाही तो. नेक्स्ट, त्याला आपण सगळी गोष्टी शोधल्या, सांगितल्या, समजल्या, काउन्सिलिंग केलं, सगळं केलं आणि त्याला त्या भीकीतून बाहेर काढलं. आज तो आमच्या पुणे मेट्रोमध्ये सुपरवायझरचं काम करतोय. हा एका XYZ बँकेचं इथलं बसलेल्या 60-70% लोकांची बँकेतली खाती या बँकेत असेल. तिथला एक मॅनेजर होता. पॅरालिसिस झाला म्हणून बायको सोडून गेली. जॉब गेला. 2-4 महिने घरमालकानं वाट बघितली, मदत केली. 5-6 महिन्याचं भाडं थकलं. शेवटी वर्षभर वाट बघून मालकाने घराच्या बाहेर हाकलून दिल्याच्या नंतर इकडं तिकडे फिरायला लागला, सरपटत. शेवटी सगळे लोक कोणाच्या घराच्या तुमच्या दाराच्या बाहेर आला, तुम्ही ए बाबा इथं नको झोपू तिकडे जा. तिकडे गेला हे म्हणायचे बाबा इथं नको झोपू तिकडे जा. त्याला कळे ना कुठं जावं. शेवटी उकिरड्यामध्ये त्याला कळलं की तो उकिरड्यात जर आपण झोपलं तर आपल्याला कोणी हाकलत नाही. त्याच्यामुळे तो उकिरड्यात तिथं झोपला. हा उकिरडा आहे. फोटोमध्ये माझ्या सगळं बसत नाही. हा उकिरडा आहे. पोलीस आले किंवा कोणी आले तिथनं उठवायला तर तिथं पडलेला एक फ्लेक्स होता. तो फ्लेक्स अंगावर घेऊन झोपायचा. कळायचंच नाही आतमध्ये कचरा आहे का माणूस आहे. एके दिवशी मला कळलं. त्याला छान मस्त हा बघा हा फ्लेक्सच्या खाली तो झोपायचा. हा उकिरड्यात लोक जे असं फेकायचे ना अन्न, आपण शिळं पाकं नासकं उष्ट फेकून देतो उकिरड्यावरती, त्याचं पोट भरायचं. एक सगळ्यात महत्त्वाचं होतं की त्याला कोणी तिथून हलवायचं नाही, उठवायचं नाही. आणि केवळ एवढ्या एका गोष्टीसाठी त्यानं तिथं राहिला. किती दिवस? 5 वर्ष. 5 वर्ष तिथं तो राहिला, एका नामांकित बँकेचा मॅनेजर. परंतु आयुष्यात अवस्था अशी येते काही वेळेला की काही करू नाही शकत. आपण म्हणतो अरे असं कसं, पण असं होतं. विश्वास बसत नाही, परंतु ठेवायला लागतो. काही वेळेला परिस्थितीने घाव घातला ना की ती अशी घालते, भल्या भल्यांची येऊन जाते. तर असा तो
त्याला आपण आंघोळ घातली. एखाद्या सुपरस्टार, काय तो दक्षिणेतला फिल्मी सुपरस्टार झक मारेल, आंघोळ घातल्यानंतर तो असा होता. आणि त्याला आंघोळ, मगाशी मी म्हटलं तसं तिथं त्याला आंघोळ घातली, शर्ट पॅन्ट सगळं घातलं, केस कापले, त्याचे सगळं कटिंग केली, दाढी मिशा सगळं कटिंग केली, आणि जेव्हा आंघोळ घातली, आधीच्या याच्यावरती जा बरं, 1 मिनिट प्लीज, आधीचे नाही, प्रिव्हियस स्लाइड. हा बघा, हा 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 नेक्स्ट. आणि हा आत्ताचा. लकीली मला एका आश्रमात फोन आले, अभिजित सोलापूरला एक आश्रम आहे. अरे ना यार, मी अमुक अमुक बोलतीये, मला ना आश्रमामध्ये नाही एखादा तुझ्याकडे अकाउंटंट कोणी असेल तर बघ ना, मी त्याला पगार देईन. म्हटलं ताई, अशी अशी केस आहे माझी. एका बँकेत मॅनेजर म्हणून काम करत होते, फक्त त्यांना चालता येत नाही, पॅरालिसिस झाले, म्हणे त्याला दे पाठवून, मी त्याला व्हीलचेअर देते, माझं सगळं अकाउंट तो बघेल. आज त्या संस्थेचा तो चीफ अकाउंटंट म्हणून काम करतोय. नेक्स्ट. हा असाच एक आहे, याची वेगळी स्टोरी आहे, सांगेन पुन्हा कधीतरी. नेक्स्ट. हा एक आहे, अंगामध्ये याच्या दाढी कटिंगचं काम होतं. आता दाढी कटिंग करायचं, मी सांगितलं तुम्हाला की माझ्यावर कोणी येत नाही, परंतु हा एक कारागीर आहे दाढी कटिंग करणारा. याला म्हटलं बाबा माझ्याकडे कोणी दाढी कटिंगला नाही आहे, तू काम कर माझ्याबरोबर. तर मग मी ज्या वेळेला मला लोक सापडायचे त्यावेळेला ह्याला दाढी कटिंगचं काम करायला लावायचं, आणि बरेच दिवस माझ्यावर काम केलं. पुन्हा अशाच, पण मी फार काही पैसे देऊ शकत नाही, मी मुळात जगतोय डोनेशनवरती, या सगळ्या लोकांना जगवतोय डोनेशनवरती, त्याच्यात ह्याला पगार किती देऊ आणि काय करू. एका संस्थेने मला सांगितलं आमच्या लोकांची दाढी कटिंग करायला कोणी नाही आहे, तुमच्यातलं एखादं कोणी माणूस असेल तर पाठवा. मी याला तिकडे पाठवलं. ह्याला आता तिथं व्यवस्थित 8-10 हजार रुपये पगार मिळतो, माझ्यापेक्षा जास्त तिथं त्याला पैसे मिळतात, तिथं तो काम करतो. नेक्स्ट. हा तो. नेक्स्ट. मनीषा जी योगा घेते ते. नेक्स्ट. हे आम्ही रस्त्यात जे काही करतो, तपासतो, रक्त लघवी तपासणं करतो, ते ही मनीषा आहे. नेक्स्ट. ही पण मनीषा. आम्ही सगळं रस्त्यात करतो, हे डोळ्यांचे ऑपरेशन्स आम्ही इथं करतोय. जिथं तुमच्या माझ्यासारख्यांना 40, 50, 60 हजार रुपये खर्च येतो, तिथं हे माझे मित्र आहेत, काही 10 आणि 12 हजार रुपयेमध्ये ऑपरेशन करून देतात आणि मला खूप मदत करतात. त्यांच्या मदतीवरती सगळं सुरू आहे. नेक्स्ट. हे सगळं तेच आहे. आम्ही रोज उठतो, बसतो, जेवतो, खातो. आज्यानं मला, माझी आजीनं लहानपणी 4 आणि 8 आणे खायला द्यायची. आज सुद्धा आज्या मला 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये असे खायला देतात, शर्ट देतात, फाटकी पॅन्ट देतात, फाटका बूट देतात. मी सगळं ते आणून घरात माझ्या ठेवलंय, संग्रहालय केलंय मी. त्याचं संग्रहालय म्हणजे काय असं नाही, माझ्या पुरतं संग्रहालय केलंय माझ्यासाठी, कारण ती माझ्यासाठी जगातली सर्वोच्च संपत्ती आहे, सर्वोच्च भेटी आहेत त्या. एक आजी होती, ती मला म्हटलेली की बाळा, एकदम फाटकी तुटकी घाणेरी वास येणारी अशी एक साडी मला तिनं काढून दिली आणि मला म्हटली मनीषाला दे. म्हटलं ठीक आहे देतो. म्हटली हा शालू आहे माझ्या लग्नातला, माझ्या आईनं हा घेतला होता. आता त्याला म्हातारी होती आजी, ह्याला झाले असतील 50-60 वर्ष, मी जपून ठेवलंय. आणि माझी आई मला म्हटली होती की हा शालू तू तुझ्या सुनेला दे. माझं नशीब फुटकर रे, मला पोर झालंच नाही, पण आता तुझ्या नजरेत पोर दिसलं, मनीषा माझी सून आहे, तर माझ्या आईचं स्वप्न आज खरं झालं. तर हा माझा शालू तू मनीषाला नेसव, हा मनीषाला दे, आणि माझ्या आईचं ते स्वप्न खरं होईल. तर तो शालू आम्ही जपून ठेवला, त्याला ड्रायक्लीन करून मस्त त्याला एका प्लास्टिकच्या याच्यात घालून तो ठेवलेलं आहे. नेक्स्ट. हे लोकांना जे काही मेडिकल इक्विपमेंट देतोय ते. नेक्स्ट. हे कोणाला फुलं दे, कोणाला काय दे, कोणाला काय दे, कोणाला रुमाल विकायला दे, कोणाला काय दे, अशा पद्धतीने सुरू आहे. नेक्स्ट. हा माझा मुलगा सोहम, 7वीत आहे. हा 7वीत होता. हा 7वी पासून हा माझ्याबरोबर येतोय. जेव्हा सुट्टी असायची त्यावेळी मला म्हणायचं पप्पा मी येतो तुझ्याबरोबर. यायचा, कुठं गोळ्या औषधांच्या पुड्या बांध, काय बांध, असं तसं काहीतरी करायचा, आणि 7वी पासून तो माझ्याबरोबर येतोय. नेक्स्ट. थोडासा मोठा झाला, 8वी 10वीत आला. माझ्या लोकांनी जेवढं माझ्यावर प्रेम केलं तेवढं हळूहळू त्याच्यावर सुद्धा प्रेम करायला सुरुवात केलं. नेक्स्ट. नेक्स्ट. हा आत्ताचा माझा मुलगा आहे, MBBSच्या 2nd इयरला आहे. आणि मी त्याला सांगितलंय बाबा मी तुला काही फार देऊ शकत नाही, जसं माझ्या बापाने सांगितलं होतं. मला त्यावेळेला माझ्या बापाचा राग आला होता, यार एक बाप आपल्या पोराला काही देऊ शकत नाही. तसं मी आज माझ्या पोराला सांगितलं, मी बाबा तुला काही दवाखाना वगैरे काही टाकून देऊ शकत नाही, परंतु माझ्या लोकांनी जी काही माझ्यावर प्रेम केलंय त्याची एवढी मी सगळी अख्खी तुझ्या नावावरती करतो. त्या एवढीवरती तुला पूर्ण अख्खं सगळं आयुष्य जगता येईल आणि खूप पैसा कमव, प्रोफेशनली
सन्मानानं, प्रामाणिकपणे, परंतु माझ्या भिक्षकारांसाठी तुला जेवढा जमेल तेवढा एखादा तास तरी तू आयुष्यामध्ये दे, असं मी त्याला सांगितले आणि त्याचा आशीर्वाद सिंधुताईंनी सुद्धा त्याला दिला. थँक्यू सो मच. नेक्स्ट. थँक्यू. मला पुन्हा एकदा इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे, मनापासून आभार. रश्मिताई, अर्पिताताई, अनिल सर, रवी सर, सगळ्यांनी धन्यवाद. उभं राहून एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. त्यांच्या सगळ्या कार्यासाठी आपण हे ऑल द बेस्ट त्यांना देतोय. मला माहिती आहे आता सगळ्यांचे इमोशन्स जे आहेत ते मिक्स्ड इमोशन्स आहेत. काही लोक इमोशनल झाले होते. आपण काही गोष्टी बघून अवाक झालो होतो, काही गोष्टी बघून आपण इन्स्पायरही झालो आहे. त्यांची एक पूर्ण आपण जर्नी ऐकली त्यावरून. ह्यापुढे मी जास्त काही बोलणार नाही. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. मी आधारेखा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास मराठे सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनासाठी व्यासपीठावर यावे. फक्त आभार प्रदर्शनच आहे, त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. नमस्कार. फक्त आभार प्रदर्शनच आहे असं म्हणून नचिकेतनी मला एक वॉर्निंग दिले की तू अमुक वेळापेक्षा जास्त बोलायचं नाही. बायको माझी नेहमी सांगते की हातावर तू घड्याळ नकोच लावूस, तू कॅलेंडर लाव, तू किती वेळ बोलतोयस ते तुला कळेल. काल आणि आज हे 2 दिवस आपण एक वेगळी अनुभूती घेतली असं मला वाटतं. काल मी त्या बाईंना बोललो की व्यंगचित्रकार जो असतो त्याचं चित्र एक असतं, त्यातून केवढा मोठा आशय त्या एका वाक्यातून तो देत असतो. काल त्यांनी जी हेलापेशींबद्दल जे काही कार्य त्यांनी उजेडात आणलं आहे त्याच्याबद्दल जे त्या काय म्हणतात त्याला, त्यांचा संवाद जो त्यांनी केला, अभिवाचन, अभिवाचन, मला असे शब्द कधी कधी आठवत नाहीत, तर अभिवाचन जे केलं त्यातून अगदी थोड्या वेळात त्यांनी केवढा मोठा डोलारा आपल्यासमोर उभा केला. आज एक वेगळा अनुभव होता. आज आपण शब्दांचे नवीन अर्थ पाहिले. शब्द एकाच अर्थाचे शब्द, त्याचा म्हणजे असं आपल्याला वाटतं एकाच अर्थाचे शब्द आहेत, यशस्वी आणि समाधानी. आपल्याला असं वाटतं की यशस्वी आहे तो समाधानी, असं नाही, असं असेलच असं नाही आहे. समाधानी आहे तो यशस्वी असेलच असं नाही, यशस्वी असेल तो समाधानी असेलच असं नाही. आणि हे अगदी यथार्थपणे या माणसाकडे बघितल्यावर कळतं. कदाचित मी बोलू नाही शकणार कदाचित, पण होतं असं हल्ली. म्हणजे 7 साली जेव्हा कॅन्सर झाला तेव्हापासून ही व्याधी जडली आहे की अवेळी म्हणा किंवा वेळोवेळी इमोशनल व्हायला होतं. पण आज आपण या माणसाकडून जे शिकलो आहे ते मला वाटतं एखादा पिक्चर असा बघून किंवा हे असं कळण्यातलं नाही आहे. हा माणूस ते जगला आहे आणि त्यांच्या जगण्यातून त्यांच्या जगण्याच्या एकंदर त्यांनी केलेल्या वर्णनावरून आपण असे का जगलो नाही, एवढी वर्ष आपण वाया घालवली, हे एक फिलिंग कुठेतरी येत आहे. आता मला माहीत नाही आणखीन किती वर्ष माझ्याकडे उरली आहेत, पण जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा एक मनात आलं की याच्या पुढचं आयुष्य बोनस असल्यामुळे ते सामाजिक कार्याकडे आपण द्यावं. ते उरलेलं आयुष्य ह्यांना तसं काही करायचं म्हणजे त्यांना काही तशी वेळ आली नाही. त्यांनी पहिल्यापासून तसंच 14 वर्ष ही त्यांनी सांगितली. मला पटकन आठवलं की 14 वर्ष वनवास, त्यांना पैशाचा वनवास झाला. लोकांना वनवास म्हणजे शिक्षा वाटते, त्यांना पैसा मिळणं ही शिक्षा वाटली, त्यामुळे ते त्यातून बाहेर आले. इकॉनॉमिक्समध्ये एक थिअरी आम्ही शिकलो होतो की, मी मॅथ्सचा स्टुडंट आहे पण स्टॅटिस्टिक्स आणि इकॉनॉमिक्सचं दोन्ही घेतल्यामुळे इकॉनॉमिक्सला शिकलो होतो कर्मधर्म संयोगाने. त्यात एक थिअरी असते, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. म्हणजे काय असतं की जी गोष्ट तुम्हाला अधिकाधिक मिळत जाते, पहिली तुम्ही पोळी खाल तेव्हा त्याची व्हॅल्यू तुम्हाला खूप असते, दुसरी खाल तेव्हा तितकी उरत नाही, 5व्या पोळीनंतर तुम्ही म्हणता कदाचित की जाऊ दे ना आता, बास ना, किती पोळ्या खायच्या. दिस इज लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी.
आणि इकॉनॉमिक्समध्ये असं सांगितलेलं आहे की ह्या गोष्टीला एकच फक्त अपवाद आहे आणि तो म्हणजे पैसा. या माणसाने तो अपवाद सुद्धा खोटा ठरवला. सो हे या माणसाचं यश आहे की आज समाज यांच्याकडे ज्या दृष्टीने बघतो की, आणि ह्या माणसाला खंत आहे की आपण सगळ्यांच्या उपयोगी नाही पडू शकत, सगळ्यांना आपण पुरे पडू शकत नाही, ही खंत असणं, किंवा हे मी जे कार्य करतोय ते कार्य करायला मी अपुरा पडतोय, हे जे फिलिंग आहे, दॅट इज अ ग्रेट फिलिंग. हॅट्स ऑफ टू हिम फॉर दिस. तुम्हा सर्वांना मी तुमचे आभार मानतो. सरांचे तर आहेतच, कारण त्यांनी आज जे कार्य त्यांनी हातात घेतलं, सिंधुताईंसारख्या व्यक्तीचं त्यांना मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाला. तर इतके सुदैवी माणूस आहे हा, आणि हा माणूस जे कार्य करतोय ते इतकं मोलाचं आहे की कधी कधी वैषम्य वाटतं की आपण हे करू शकत नाही, कारण आपल्याला मर्यादा वाटतात, आपल्याला मर्यादा वाटतात. या माणसाला तशा मर्यादा वाटल्या नाहीत आणि हे त्याचं मोठेपण आहे. सर तुम्हाला तुमचे अनेक आभार की आज एका वेगळ्या विश्वात तुम्ही आम्हाला घेऊन गेलात सगळ्यांनाच. मी म्हटलं तसं काल एक वेगळी अनुभूती, ती आज वेगळी अनुभूती आहे, पण हे 2 दिवस माझ्या आयुष्यात तरी मी कायम लक्षात ठेवीन की हे 2 दिवस. एनिवे, तुम्हा सर्वांचे आभार. सर तुमचे आभार आहेतच. माईक सिस्टीम म्हणजे साऊंड सिस्टीम त्यांचे आभार, जे व्हिडिओग्राफी करतात त्यांचे आभार, आणि हे सभागृह उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांचे आभार. आणि तुमचे तर आभार आहेतच. आज ह्यांच्या पत्नी जर आपल्याबरोबर असत्या तर आपला आनंद अधिक द्विगुणित झाला असता असं मला वाटतं. तेव्हा पुढच्या वेळेला तुम्हाला बोलवताना आम्ही ते ध्यानात ठेवू की तुमच्या पत्नींना बरोबर बोलवायचं. धन्यवाद. आजचा कार्यक्रम इथेच संपन्न झाला आहे, मी जाहीर करतो. धन्यवाद.